चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह 13 अधिकाऱ्यांना कोर्टानं बजावली नोटीस। मृत लाभार्थ्यांच्या नावाने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी बजावली नोटीस। हिंगोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई करणार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या विरोधामध्ये पतितपावन संघटनेचं आंदोलन। प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे पगार अडवल्याचा आरोप। निलेश चव्हाणच्या विरोधात आणखीन एक लुकआउट नोटीस जारी। पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग येथे कारचा भीषण अपघात, 2 जण जखमी। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे वडापूर बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये गॅस पुरवठा खंडित। दुपारी 1 वाजल्यापासून गॅस पुरवठा ठप्प। घरडा मेडिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्याची माहिती। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये पावसाचा कहर। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात नुकसान। 1 जखमी तर प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी। मीरा रोडच्या शांतीनगर परिसरामध्ये आग। 2 सिलेंडर फुटल्यानं आग लागल्याची माहिती। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।